बोंबल्याचे पॅटीस करण्यासाठी 5 ते 6 मी ब्रेड घेतलेले आहेत. ते मिक्सरमध्ये घालून ते आपण पावडर करून घेणार आहे. 7 ते 8 हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना घालून त्याची प्युरी करून घेणार आहोत. स्वच्छ धुवून मी बोंबील घेतलेले आहेत, त्यातला काटा काढलेला आहे. ते मिक्सरमध्ये घालून आपण त्याची पण प्युरी करून घेणार आहोत. हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. ब्रेड जो वाटलेला होता तो घालणार आहोत. तसंच मी 1 चमचा आगळ घालणार आहे. तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता. कोथिंबीर, कांदा, चवीप्रमाणे मीठ, हळद, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला घालून हे मिश्रण सगळं एकत्र करून घेणार आहोत. आणि 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ घालणार आहे. आता हे एकत्र करून झाले की त्याला पॅटीचा आकार द्यायचा आहे. एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. पॅटी केलेली आहे त्यामध्ये आपण ते बुडून घेणार आहोत आणि ब्रेड क्रम लावून आपण तेलात तळून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर उलटसुलट करून हे छानपैकी खरपूस तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे खरपूस असे हे ओल्या बोंबल्याचे पॅटीस रेडी झालेले आहेत.